मराठी साहित्यिक, कवी, लेखक बऱ्यापैकी गरीब आहेत असं माझं ऑब्झर्वेशन आहे. अशी चर्चा आहे. कारण कुठे जर गेलं ना आणि जर सांगितलं ना की मी कवी आहे, मी लेखक आहे, तर पुढच्याचा प्रश्न असतो, मग पोटापाण्यासाठी काय करता? प्रश्न बरोबर आहे त्याचा. कारण मुळातच समाजात पहिल्यापासून असा मतप्रवाह आहे की लेखनाने पोट भरत नाही, कवितेने पोट भरत नाही. अगदी बरोबर आहे त्यांचं. त्यामुळे मला प्रत्येक कवी लेखकाला सांगायचंय की आधी तुम्ही ना स्वतःच्या पायावर उभं राहा, स्वतः सेटल व्हा, मग कवितेच्या आणि साहित्याच्या नादी लागा. कारण उपाशी पोटी ना तत्वज्ञान कुणाला पाचता येत नाही, पिता येत नाही. हे मी का सांगतोय? स्वानुभवाने सांगतोय. कारण महाराष्ट्रातून अनेक फोन येतात की कार्यक्रमाला येता येईल का? हा फक्त माझाच अनुभव नाही बरं का, हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. आणि मग लोक विचारतात ही तारीख खाली आहे का, ती तारीख खाली आहे का? तर काही लोक सांगतात डायरी बघून सांगतो. मुळात काहींकडे डायरी नसते, पण सांगतात. आणि तसं सांगणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस मुद्दा येतो मानधनाचा, पैशाचा, त्यावेळेस तो आयोजक काय म्हणतो माहिती का, आमचं काय एवढं बजेट नाही बा. पण जर आपल्याला आपलं एक शहर सोडून दुसऱ्या शहरात जायचं असेल कार्यक्रमासाठी, तर आपला त्या दिवसाचा वेळ, त्याच्या आधीचा वेळ, दुसऱ्या दिवशीचा वेळ आणि तयारी, आणि शिवाय आपण जर नोकरीला असू तर तिथला वाया गेलेला दिवस, तिथल्या गेलेल्या लिव्ह असतील किंवा विदाऊट लिव्ह असतील, हे सगळे पैसे जातात. याचं कॅल्क्युलेशन जर सांगितलं समोरच्याला, तर तो म्हणतो आमचं काय बजेट नाही बा, आम्हाला काय परवडणार नाही. तुम्ही तसेच या, कारण साहित्याची सेवा करताय ना तुम्ही. मग साहित्य सेवा कशी घडायची? आमच्या स्टेजवर तुम्हाला माहिती आहे कोण येणार आहे? अमका तमका आमदार येणार आहे, अमका तमका खासदार येणार आहे, मोठा कलेक्टर येणार आहे, आणि मग तुम्हाला त्यांच्या शेजारी बसता येईल, त्यांच्या समोर कविता सादर करता येईल, त्यांच्या समोर तुम्हाला मांडणी करता येईल. समोर शेकडो पब्लिक आहे, हजारो आमचे विद्यार्थी असणार आहेत, हजारो आमचे कार्यकर्ते असणार आहेत. मग तुम्हाला पैसे द्यायला, मानधन द्यायला काय प्रॉब्लेम नाही? बजेट नाही, आमचं बजेट नाही म्हणतात. मग त्यांना आपण विचारलं ना तुमचं बजेट किती? त्यानंतर काय नाही, कार्यक्रम झाला, 3,000 लोकांना जेवण आहे, स्टेज बीज भव्य टाकलाय, 50-60 हजाराचं स्टेज, आपलं माईक सिस्टीम 70-80 हजाराची आहे, आणि सर तुम्हाला ट्रॉफी देऊ ना चांगली 2-3 हजाराची. ही ट्रॉफी घरी आणली, जाळलीनं चहा बनवत नाही, एवढी भयानक परिस्थिती. आणि मग हे लोक एवढा तामझाम करतात, मंडपापासून, स्टेज पासून, माईक सिस्टम पासून, आणि शिवाय कार्यक्रम झाल्यानंतर पहाटे 3 वाजेपर्यंत कार्यक्रम चालतो, तो वेगळाच आहे. तो हिशोबातही धरला नाही, कारण ते सांगत नाही कोणी. एवढा खर्च ते करतात, पण ज्या माणसाला बोलवून, ज्या माणसाच्या नावावर तिथं गर्दी जमवणार असतात, त्या माणसाला मात्र मानधन द्यायला हे काचकूच करतात. ही जी काही दरिद्री मानसिकता आहे ना, ही जी वाईट मानसिकता आहे ना बऱ्याच आयोजकांची, ती मनाला फार खटकते. कारण तुम्ही कवी लेखकांना एवढे कमी प्रतीचे समजता का? बिनकामी समजता का? म्हणजे ते काय पीठमागे आहेत का? तुम्ही फोन करायचा आणि लगेच त्यांनी शबनम गळ्याला अडकवायचे तिथे यायचं. माझा स्पष्ट आरोप आहे की मराठी कवी लेखक आहे ना, फक्त त्या ट्रॉफीवारी, शालवारी आणि त्या काय देतात ती नारळ, ट्रॉफी, शाल, नारळवारीच मारले, शबनम मध्ये घालून मारले. कारण आजही कवी लेखकाची प्रतिमा अशी आहे की त्याच्या गळ्यात शबनम बॅग पाहिजे, ती 2-4 ठिकाणी शिवलेली पाहिजे, आणि तो एसटी स्टँडवर एसटीची वाट पाहत बसलेला पाहिजे, आणि जिथं कार्यक्रमाला जाणार आहे तिथं उतरल्या सुद्धा त्याला कुणीच घ्यायला आलेलं नाही पाहिजे. तो आपला बिचारा पत्ता शोधे त्या मंडपात, त्या कार्यक्रमस्थळी गेला पाहिजे. हे आता संपवलं पाहिजे, आता मोडलं पाहिजे. अहो 250-300 रुपयावर रिक्षाच्या भाड्यावर कविता म्हणायला जाणारे कवी मी पाहिलेत. का करता असं? स्वतःच्या कवितेचं, स्वतःच्या ज्ञानाचं, स्वतःच्या निर्मितीचं अवमूल्यन का करता? कविता एवढी लहान नाही, मराठी साहित्य एवढं लहान नाहीये, ते प्रचंड मोठे. त्यासाठी घासावी लागते, आत्म्याची झीज करून लिहावं लागतं, तेव्हा एखादी गोष्ट पुढे येते. विनाकारण ती पुढे येत नाही. त्यामुळे तुम्हाला कुणी गृहीत धरत असेल आणि 4-2 रुपये देऊन बोलवत असेल तर अजिबात जाऊ नका.
अजिबात जाऊ नका. कधी कधी न जाणं सुद्धा महत्वाचं असतं. जसं मी नेहमी म्हणतो की काही काही मंडळी असं लिहितात की त्यांनी न लिहिणं हेच मराठी साहित्यावर उपकार आहेत. हीच मराठी साहित्याची सेवा आहे. त्यामुळं हात जोडून विनंती आयोजकांना पण, सगळ्यांना पण. माझ्या बाबतीत काय असं मी फार घडून दिलेलं नाहीये, पण आता मी स्पष्टपणे सांगतोय की एवढं एवढं मानधन असेल आणि तरच यायला जमेल. परत आता मराठी साहित्यातली काही काही जी कंपुगिरी करणारी मंडळी आहेत ती म्हणतील की यायला हे पैशासाठी साहित्य लिहिते, पैशासाठी कविता लिहिते, पैशासाठी कादंबरी लिहिते. मग टाटाने गाडी काय बिन पैशासाठी बनवली का? मारुतीने गाडी बिन पैशासाठी बनवली का? म्हणजे गाडीचं R&D करायची, सगळं संशोधन आणि तिचे प्रोडक्ट बनवायचं, ते शोरूमलाच आणायचं नाही, ते मार्केटला ठेवायचंच नाही, त्याचं योग्य मोबदलाच घ्यायचा नाही. असं कसं चालेल? म्हणजे तुम्ही कविता लिहायच्या, जीव जाळून कादंबऱ्या लिहायच्या आणि लोकांना फुकट वाटायची अपेक्षा ठेवायची. अजिबात नाही करायचं असं. कारण ते प्रोडक्ट आहे, वी आर मॅन्युफॅक्चरर. असा दृष्टिकोन ज्यावेळेस आपल्या डेव्हलप होईल ना, त्याच वेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीने ना स्वतःचं प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करू शकता, पोचवू शकता. आज एक भाकर 3 चुलीच्या 31 आवृत्त्या आल्या, अशा विनाकारण त्या खपल्यात का? नाही खपल्या. कंटेंट चांगला पाहिजे याबद्दल दुमत नाहीच, परंतु तुम्ही जे काय करताय ते जगाला कळलं तर पाहिजे ना. आणि कुणाला फुकट द्यायच्या भानगडीत पडू नका. फुकट दिल्याची किंमत अजिबात कुणालाही नसते. ज्यावेळेस भले भले हातात 2-4 कडे घेऊन भेटतात ना सोन्याचे, गळ्यात गोप बीप, ते म्हणतात राव तुमचं पुस्तक एकदा वाचायचे मला. काही काही ठिकाणी गेलं ना, कॉलेजचे मोठमोठे प्राध्यापक मंडळी वगैरे, तुमचं पुस्तक एकदा वाचायचे मला. अरे वाचण्यासाठीच लिहिलंय ना, न वाचण्यासाठी छापले ते. खिशातून पैसे काढा, विकत घ्या, वाचा, बरोबर का नाही? पण तसं नाही करत. जे खरे जेन्युइन वाचक असतात ना, ते कुठूनही काही करतात, पैसे मोजतात आणि आपली कलाकृती घेऊन वाचत असतात. हे झालं पुस्तकाच्या अनुषंगानं, कार्यक्रमाच्या अनुषंगानं, आणि हे सगळ्या क्षेत्रात आहे. तुम्हाला कधीही कुणी गृहीत धरून फुकट बोलवत असेल तर तिथं जाऊ नका, स्वतःचं अवमूल्यन करू नका. कारण फुकट गोष्टीची किंमत जगाला कळत नाही, अजिबात कळत नाही. त्यामुळे हात जोडून विनंती आहे, जास्त बोललो असेल तर माफ करा, पण जे सत्य आहे ते कडूच असतं. खरं बोललं की बरं वाटत नाही, बरं बोललं की खरं वाटत नाही. हे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे. पण कुणीतरी बोललं पाहिजे म्हणून मी बोलतो. कारण लोक मला म्हणतात परखड बोलतो. परखडता गुण वजा केला तर देवा झंझट शिल्लक राहत नाही, मलाही माहिती, तुम्हालाही माहिती. त्यामुळे उद्विग्नपणे मी बोलतोय, कारण सोलापूरचा एक कार्यक्रम अशाच पद्धतीने मी कॅन्सल केला. कारण 3 दिवस जाणं येणं आणि तुम्ही तुटपुंज काहीतरी मानधन देणार आणि पाकिटात ज्या नोटा घातल्या त्यातल्या 2 नोटा चिटकवलेल्या असणार, त्याला काडीचा अर्थ नाही. त्याच्यामुळे मला माफ करा. आपण सोबत आहोत. धन्यवाद.